हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज होता गुरुवार आणि सकाळी सकाळीच मी पूजा करायला घेतली. घरातले सर्व सदस्य झोपलेले आहेत. यासाठीच मी रात्रीच झाडून पुसून घेतलं होतं, जेणेकरून सकाळी मला सोपं जाईल. आणि सकाळीच केली ना तर मग होऊन जाते, कारण मला 1 तास लागतो पूर्ण देवपूजा करायला. जरी माझे देव थोडेच असले तरीसुद्धा सगळं साफ करायला वेळ लागतो. आणि मला वाचनही असतं गुरुवारचं, स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा अध्याय वाचायचा असतो. सो तेही माझं आटोपून घेतलं मी, कारण लवकर न काही खाता पिता केलेली सेवाच छान वाटते, प्रसन्न वाटते. नंतर मग आपल्याला तेवढं छान वाटत नाही जेवढं सकाळी सकाळी पूजा केल्यावर वाटतं. भाजी आली होती, भाजीसुद्धा घेतली. भाजी आमच्या इथे 2-4 दिवसातून एकदा येते आणि थोडी महाग पडते गावातल्यापेक्षा, पण असू दे, कारण आपल्या डोअर स्टेपपर्यंत भाजी येते तर तेवढं असणारच. सो इथे मी घेतला आहे कोबी, भेंडी, दुधी भोपळा, गवारी तर इथं की महाग आहे, 50 रुपये पावशेर गवारी आहे. देन कुकर लावला, कारण विक्रमला डबा द्यायचा होता. आणि इकडे दुधी भोपळ्याची भाजी पण मी केली माझ्यासाठी. अख्ख्या घरात फक्त मी एकटी दुधी भोपळा खाते, कोणीही खात नाही. सो मी छोटासा घेते 10 रुपयाचा आणि तेवढा खाते. मी काय केलं, खरडा होता थोडासा शिल्लक, सो फायनली तो संपवला आज मी खरडा. त्यामध्ये डायरेक्ट दुधी भोपळा, हळद, मीठ, थोडंसं शेंगदाण्याची कूट, झालं. देन अजून एक भाजीवाले काका आले होते, ज्यांनी पालेभाज्या आणल्या होत्या आणि त्या जराशा जास्त अशा म्हणजे नासणार होत्या आज जर खपल्या नसत्या तर. सो त्या कमी किमतीत मिळाल्या, सो त्याही घेतल्या, निवडल्या, व्यवस्थित ठेवल्या. देन इथे जेवायला घेतलेलं आहे मी. जेवण झालं आणि ज्यावेळी वाटतं का सगळं आवरलं आहे माझं, त्यावेळी मॅडमांचं चालू होतं काम की हिला कसं शांत बसू द्यावं, चला काहीतरी करूया. माकड टोपी कसे घातले बघा की आणि बेल्ट घातलाय आरूचा जुनावाला स्कूलचा. इशू, व्हॉट आर यू डुईंग? असं दिसतेस ग तू, अशी दिसतेस. हाय कर, हाय कर. अशी घालतात ही टोपी, अशी घालतात ही टोपी. अगं मराठी बोलत जा गं. अगं मम्मी, तुमची पण का पण मला की ते टोपते पडते. जर तुम्हाला कळाली भाषा मला कॉमेंट करून सांगा, ही कुठली भाषा बोलते. मला आजपर्यंत नाही कळालेलं कोणत्या भाषेत बोलते ही पोरगी. फक्त खायला प्यायला मागते, फक्त हे मराठीमध्ये. क्या बात कर रहे रे बाबा. बाहेर नेलं की मला सगळे विचारतात, काय बोलली, काय बोलली, ही काय बोलली. बात तो सही है. त्याला काय सांगू, मलाच कळत नाही ही काय बोलली. माझा फेस खूप असं जाड दिसू लागलाय. पण तूप खाल्लं की रूप येत नाही आणि 2 दिवस डाएट केल्याने वजन कमी होत नाही. ओके, की बिडिंग युअर माइंड. इट इज अ कळशी व्हायरल झालेलं ते वेट लॉस इज अ कळशी. म्हणजे कन्सिस्टन्सी असेल तर वेट लॉस होतो. आणि कळशी जेवढं कळशीच्या आत कळशी टाकणं अवघड आहे ना, तेवढंच कन्सिस्टन्सी मेंटेन करणंही अवघड झालं आहे आजकाल. पण मी अशी नव्हते, मी खूप छान प्रकारे वेट लॉस केला होता याच्या आधीही, आरू झाली त्यावेळी. आणि कन्सिस्टन्सी फार जास्त चांगली होती माझी, वे मोर. इतकी लोक होती जी मला म्हणायची खा गं, पण मी नाही खायचं आहे. आणि आता कोणी मला म्हणतच नाही खा गं, तरी पण मला असं वाटतं आणि मी किती छान स्वयंपाक केला आहे, आता खाऊ का, जरा टेस्ट करू का, आणि मी खाते रात्रीचं. पण आता 2 दिवस नाही खाल्लेलं मी. आणि मी तुम्हाला वेट माझं 1 वीक पूर्ण झाल्यावर दाखवेन. स्टार्टिंग वेट 80 होतं माझं, एवढ्याच गेली 2 वर्ष झालं. 78 पर्यंत जाते मी वेट लॉस झाला की, आणि पण 90वर येते. इशू कधी बारीक होणार, कधी होणार मी बारीक. खाऊ त्याला, खाऊ रसगुल्ला आहे हा, खातो त्याला. पाला काय. देनीकडे सकाळी निवडलेल्या भाज्या व्यवस्थित ठेवून दिल्या. शेपू पोकळा पालक घेतली होती मी, आणि तिन्ही भाज्या बॉर्डर लाईनवर होत्या. जर आज नाही निवडल्या तर त्या नासल्या असत्या, पूर्ण पाणी झालं असतं त्यांचं. पण 15ला 2 असं भेटत होत्या, असं घेतल्या मी आणि निवडल्याही. पालक जरा करावीच लागेल अशी होती, सो तिला मी आता रात्री करणार आहे. खराब नव्हत्या, पण असतं ना की उन्हामुळे त्या जराशा
जास्त त्यांना पाणी सुटतं लगेच, कारण आता उन्हाळा पण आहे ना. सो त्या मी आता पालक करणार आहे. तर त्यासाठी पालक मी ठेवली आहे बाजूला काढून, आणि भेंडी वगैरे सगळं मी असं ह्या कंटेनरमध्ये ठेवते, जेणेकरून टिकतातही भाज्या, खराब होत नाहीत लवकर. आणि यावेळी काही धुवून वगैरे ठेवल्या नाहीत मी, कारण कसं होतं जर ते नितळलं नाही पाणी पूर्ण तर कुजण्याची शक्यता असते. सो ज्यावेळेला यूज करणार आहे मी भेंडी, त्या आदल्या रात्री धुवून त्याला नितळत ठेवलं की ती व्यवस्थित सुकते सकाळपर्यंत. आणि कोबी घेतला आहे, कोबीसुद्धा मी माझ्यासाठीच करेन, साधा सिंपल करते तोही मी, त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. फ्रीजचं मागचं पाणी काढायचं आहे, सो तिथे कापड लावलं आहे मी, कारण पाणी बाहेर येत आहे तिथून सारखं. तर इशूला टोमॅटो हवा आहे. पालक आता मी नितळून घेणार आहे. पालेभाज्या शक्यतो पाण्यात धुवा आधी, नंतर चिरा, नाहीतर त्यातले जीवनसत्व निघून जातात. आणि पालकाच्या भाजीला मी असं पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं, कारण की माती वगैरे असेल ती निघते, आणि नंतर त्याला असं चाळणीमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही असेल स्ट्रेनर त्यामध्ये काढून ठेवा. एक 15-20 मिनटं पूर्ण पाणी निघून जातं. जर पाणी तसेच थोडे राहिले आणि आपण फोडणी दिली लगेच, तर भाजीमध्ये खूप पाणी होतं आणि ती नुसती भाजी करणार आहे, जास्त शिजते, काळपट होते. त्यामुळे शक्यतो पाणी निथळा घेतल्या, चपाती करणार की पण पालक पनीर नाही करणार, जेणेकरून ती जास्त शिजत नाही. आणि जास्त शिजली ना भाजी की त्यातले जीवनसत्व निघून जातात. देन संध्याकाळी लास्ट मील म्हणून मी सब्जा बी घेतलेला आहे. दिस विल बी माय लास्ट मील ऑफ द डे. थोडा वेळ वेट करायचा म्हणजे सब्जा बी फुगते, आणि ह्यामध्ये खूप सारे फायबर्स असतात, आणि खूप वेळ तुम्हाला फुल ठेवतात. ही हेअरस्टाईल आधी फॅट मी करते मी मम्मी का करायला ही माझी मम्मी बघा, ही जिची केस आवडतात, ही जीच बघा. हे बघा केवढी घाण होती ईश्वर केल्या. ही पोरगी लई चटके नाही, हडळ आहे ही, हडळ लई मस्ती करते, खरंच लई मस्ती. हे कोण आहे, चटके नाहीस का तू? बस एवढे बटरफ्लाय काढलीस ते वय नाही ना इशू, केल्यास नाही ना. मला तरी ना या चटकीने शी केलं काय माहित नाही मला, पण मम्मी बोलायला की शी केल्या. आमचा टीव्ही तू पादू करायलास ते का? शांत बस, चुपचाप बस तिथं त्याच जागेवर बस. इथे आहे बघ हे चटकेन. हे काय घेतलंस घातात? मग त्यानं परत बेल्ट काढला बघ. काढू नकोस की बाहेर जायचंय आता. बस बस कर. कच्चकल कच्चकल मैं करना
नाही करणार नाही करणार कच्च 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 कर कच्च मी नाही करणार कच्च करणार असं करू असं करू असं करू कच्च करू आता थांब करतो थांब